ओवाळू आरती ओवाळू चरणी ठेवूया माता छेडी खेडे ग्रामी तू अवतरलासी जगदोद्धारासाठी राया तू फिरसी भक्त वत्सल खरा तू एक होसी म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूया माता त्रिगुणावर ब्रह्म तुमचा अवतार त्याची काय वर्णू लीला पामर शेषाधिक शिनले नलगेच्या पार तेथे जडमुड कैसा करू मी विस्तार जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूया माता। श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती दादा महाराजांना वंदन करून आणि श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन आता आपण प्रबोधनाला सुरुवात करूया। कसं असतं, रोज आपल्याला तेच जेवण करून कंटाळा येत असतो। काहीतरी खमंग, काहीतरी छान चवीचं, जरा बरं वाटतं ना, जरा जेवणात मजा येते। तशी आज तुम्हाला खमंग प्रबोधनाची मेजवानी मिळणार आहे। माहित असेल तुम्हाला, ओळखलं असेल तुम्ही, मनात सगळ्यांना माहिती आहे आज गायकवाडींनी प्रबोधन करणारे खूप छान पद्धतीने त्यांचं प्रबोधन असतं, अभ्यासपूर्ण असतं। तर आपण आज त्यांचं प्रबोधन ऐकूया। श्री स्वामी समर्थ त्यांना मी विनंती करते की त्यांनी प्रबोधनाला सुरुवात करावी। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती सद्गुरू दादा महाराजांना वंदन करून श्री स्वामी समर्थांचे कृपाशीर्वाद घेऊन वंदनीय ताई मौली, आदरणीय रेखा मौली यांना नमस्कार करून मी माझ्या प्रबोधनाला सुरुवात करते। आत्ताच रेखा मौलींनी सांगितले की खमंग खुसखुशीत काहीतरी छानस जेवायला मिळेल तुम्हाला, पण असं व्हायला नको की अपेक्षा भंग होईल। तरीही मी प्रयत्न करते। सद्गुरू दादा महाराजांचा आरती सेवा मंडळ त्यांच्या कामाचा प्रचार प्रसार, स्वामी सेवेमध्ये बऱ्याच स्वामी भक्तांना सहभागी करून घेणं, आणि त्यांचंच नाही तर आज देशभरात, महाराष्ट्रात तर आहेच, देशभरामध्ये स्वामी सेवेचा महिमा वाढत चाललेला आहे। स्वामी सेवेमध्ये लोक जास्तीत जास्त सहभागी व्हायला लागलेले आहेत, कारण स्वामीची प्रचिती, स्वामीचे अनुभव बरेच लोकांना यायला लागले। आणि असं आहे की स्वामी म्हटलं की स्वामी पाठीशी उभं राहिलेले असते। फक्त स्वामींची मनातून आठवण जरी आली तरी आपल्याला स्वामीची प्रचिती काहीतरी येत असते। आपण मागो अगर न मागो, स्वामींचं आपल्याकडं लक्ष असतं। असाच एक अनुभव, स्वामींचा अनुभव, स्वामी त्याला आलेला अनुभव मी आज सांगणार आहे। तत्पूर्वी मागच्या गुरुवारी रेखा मौलींनी आपल्याला हनुमानजीची, प्रभू रामचंद्रजीचे सेवा भक्त हनुमानजीची कथा सांगितलेली होती, आणि त्यांचा जन्म, त्यांचं स्वामी सेवा, स्वामी निष्ठा हे सगळं सांगितलेलं होतं। आणि त्याच्यात एक सांगता ते म्हणून गेल्या की हनुमानजीचा विवाह पण झालेला होता, हनुमानजीचा विवाह झालेला होता। आणि हा हनुमानजीचा विवाह एक नाही, दोन नाही, तर 3 हनुमानजीचे विवाह झाले। त्यापैकी
हनुमानजींनी काय केलेलं होतं तर ते सूर्य उपासक होते, सूर्याचे भक्त होते, सूर्याला गुरु मानलेलं होतं आणि याच शक्तीसाठी, भक्तीसाठी आणि गुरुचे बलोपासना करण्यासाठी म्हणून त्यांनी गुरुच्याच मुलीबरोबर विवाह केलेला होता. म्हणजे सूर्यदेवाच्याच मुलीबरोबर विवाह केलेला होता. आणि ते मंदिर आंध्र प्रदेशामध्ये खवम या ठिकाणी आहे. आज हनुमानजी आणि त्यांच्या पत्नीचं मंदिर त्या ठिकाणी आहे. पण हनुमानजींचा न झालेल्या विवाहाबद्दल मी आज सांगणार आहे. हनुमानजींचा न झालेला विवाह तर प्रभू रामचंद्राला जेव्हा 12 वर्षाचा वनवास झाला आणि वनवास भोगून जेव्हा अयोध्या नगरीमध्ये प्रभू रामचंद्रजी, सीता मैया, लक्ष्मणजी हे सगळेजण जेव्हा अयोध्येमध्ये परत आल्यानंतर प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक सोहळा झाला आणि राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर उपहार, दान, अन्नदान असेल, वस्तुदान असेल, असं भेटी द्यायच्या पूर्वीपासूनची परंपरा आहे. आणि त्यानुसार प्रभू रामानी, सीतामैयांनी अयोध्या नगरीतल्या अनेक लोकांना, राम भक्तांना उपहार दिलेले होते, भेट वस्तू दिलेलं होतं, अन्नदान केलेलं होतं, वस्तुदान दिलेलं होतं. आणि असं दान दिल्यानंतर त्याच्यामध्ये हनुमानजी राहिलेले होते. आणि सीतामैयाने विचारले की तुम्ही सगळ्यांना वेगवेगळं काहीतरी दिलेलं आहे, हनुमानजींना देण्यासारखं माझ्याजवळ काही नाही म्हणून प्रभू रामाने सांगितलं. तेव्हा सीतामैयांनी आपल्या गळ्यामध्ये असलेला रत्नहार काढून दिलेला होता. हे आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे. तर हे सगळं झाल्यानंतर सीतामैया म्हणाल्या की रामराया, एका व्यक्तीला आपण भेट द्यायची राहिलेली आहे, मग ते म्हटले सगळ्यांना तर मी भेट वस्तू दिलेले, सगळं ज्याच्या त्याच्या ह्याच्याप्रमाणे केलेले, कोण राहिलेलं आहे सांगू का म्हणाले. मी सांगते कोण राहिले. बरं ठीक आहे, सांगा. ज्यांनी आपल्याला हा वनवास घडवून आणला, त्यांना आपण काहीतरी भेट वस्तू दिली पाहिजे. म्हणजे कोण? कैकेयी मातेची दाशी मंतरा, तिला काहीतरी आपण भेट वस्तू दिली पाहिजे. मग ते बरं ठीक आहे, आपण म्हणाल तसं म्हणून रामराया म्हणते की ठीक आहे, बोलवा त्यांना आणि ती त्यांना भेट वस्तू. आता ही मंतरा, एवढं रामायण घडल्यानंतर ते प्रभू रामाच्या आणि सीतामैयाच्या आणि ह्या दरबारामध्ये यायचं म्हणजे ते धाडस करायला तयार नाही, पुढे यायला तयार नाही. तरी पण मग बोलवल्यानंतर, राजाने बोलवलेल्या म्हटल्यानंतर आले, समोर आले. 12 वर्ष आम्हाला वनवास घडवला, त्याच्यातून आम्ही बाकी काही शिकलो नाही. भावाभावांचं प्रेम, माया, जनतेची आमच्याबद्दलची आपुलकी, जनतेला वाटणारं प्रेम, हे सगळं आम्ही अनुभवलेलं आहे. आणि एवढं आम्हाला मिळाल्यानंतर आम्हाला तुम्हाला काहीतरी द्यायलाच पाहिजे, द्यायचंच आहे, आमची फार इच्छा आहे तुम्हाला द्यायची, तुम्ही मागा काय मागायचं. नंतर म्हणजे खरंच मागू? देणार, निश्चित देणार. मागा तर तुम्ही बघा, अवघड आहे जरा, तुम्ही मागा. आणि मग मागायला सांगितल्यानंतर ते माझी एक इच्छा आहे, फक्त माझा हनुमानजी बरोबर लग्न करून घ्यायचं आहे, हनुमानजी बरोबर विवाह करायचा. आता सीतामैयाने तर पहिला शब्द दिलाय, आता हनुमानजी बरोबर लग्न करायचंय. हनुमानजी तर ब्रह्मचारी आहे, आता काय करायचं. आणि मग हनुमानजींना बोलवण्यात येतं. हनुमानजींना म्हणतात की सीतामैया जरा चिंतित, काळजीत दिसते. काय झालं मैया, का तुमच्या चेहऱ्यावर असं चिंता दिसते, काळजी दिसते? काय नाही हनुमानजी, काय सांगायचंय, फार मोठा प्रश्न आहे. मी असताना तुम्हाला काय अडचण आहे सांगा मला. अहो तुमच्याच बाबतीत आहे, तुम्हाला सांगून कसं सुटणार आहे, काय हरकत नाही, सांगा. तर असं मी एक वचन दिलेलं आहे, त्या वचनामध्ये मी अडकलेली आहे, काही हरकत नाही, फक्त त्यांना सांगा की आपण उद्या विवाह करूया. बर ठीक आहे, आणि मला एवढं सांगा की ती मंतरा कोणत्या खोलीत झोपते, तेवढं सांगायचं. ठीक आहे, सांगितलं. ते सगळं झालं आणि रात्र झाल्यानंतर सगळेजण झोपल्यानंतर
हनुमानजी त्या मंतरेच्या खोलीमध्ये जातात. ती अशी कुबड बिबड असतं, तिच्या पाठीवर एक पाय जोराचं देतात आणि म्हणतात, तुला माझ्याशी लग्न करायचंय का? एकच पाय देतात, तुला माझ्याशी लग्न करायचंय का? तिचं पाय दिल्या दिल्या तिचं शरीर सगळं सरळ झालं. आणि मग ती मंत्र म्हणते की बाई, एक पाय दिला ह्या माणसानं तर माझं हाड सगळी हे झाली, ह्याच्याबरोबर लग्न करून आयुष्य घालवायचं आहे, करशील का लग्न? मग उद्या दरबारात आल्यानंतर माझ्या बरोबर लग्न करणार नाही म्हणून सांगायचं, असं असेल तर मी पाय काढतो. असं कबूल करून घेतलं आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा दरबार भरला. आणि दरबार भरल्यानंतर तिथं मंत्र आल्यानंतर, नको मला लग्न करायचं नाही, मला लग्न करायचं नाही. आणि मग हनुमानजी बरोबर मंतरेचा ठरलेला विवाह रद्द झाला, म्हणजे न झालेला हनुमानजीचा विवाह. तर सोलापूरचं एक हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये रात्रीचे साधारण 1-2 वाजलेले असतात. बाहेर मुसळधार पाऊस चालू असतो, विजांचा कडकडाट, आता उन्हाळी पाऊस कसे आहेत तसं चालू असतं. आणि त्या आवारामध्ये रात्रीचे 1-2 वाजलेले असतात. कोण असणार आहे तिथं? त्याचे पेशंट, झोपलेले पेशंटचे बरोबर असलेले नातेवाईक सगळे झोपलेले असतात, ते असतात. आणि तिथं एका बाकड्यावरती विनायक नावाचा एक माणूस इतका मुसमुसून असा रडत असतो, धाय मुकून रडत असतो. रडत का? तर त्याच्या मुलीला रक्ताच्या उलट्या झाल्या. 10-11 वर्षाची मुलगी, रक्ताच्या उलट्या झाल्या, बेशुद्ध मुलगी आहे, तिला ICU मध्ये ऍडमिट केलेली आहे. डॉक्टरनी सांगितलेलं आहे तिचं ऑपरेशन करावं लागेल आणि मेंदूमध्ये रक्तप्रवाह झालेला आहे, ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही. ऑपरेशनसाठी कमीत कमी 5 लाख रुपये तर लागणार आहे, त्याचं डिपॉझिट 1 लाख 2 लाख भरावं लागणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये काय करायचं? साधा एक कंडक्टर असलेला हा विनायक खिशात 500 रुपये आणि 5 लाखाची जुळणी करायची. नातेवाईकांना फोन करतात, सगळ्याला मित्र परिवाराला फोन करतात. कोण देणार आहे? ऐन वेळेला 5-50 हजार सुद्धा देणं शक्य नाही. आणि मग कुठं आणायचा पैसा? मुलगी तर मृत्यूच्या दारात आहे आणि काय करायचं अशा ह्याला? आणि मग इतकं संकट आलेलं असतं, पर्यायच नसतो. एक तर पैसा गोळा करायला पाहिजे, नसेल तर मुलीचा जीवाची अपेक्षा करायला नको. अशा ह्याच्यामध्ये इतका रडतो आणि तेव्हा त्याला आठवते की आपल्या खिशात एक स्वामींचा फोटो आहे. स्वामींचा फोटो काढतो, बघतो त्या फोटो, स्वामी आयुष्यभर एवढी तुमची सेवा केली, एवढी सेवा केली, त्या सेवेचं थोडं तरी फळ मला द्यावं की स्वामी. काय माझ्या नशिबामध्ये हे मुलीचं असं, हे माझ्याकडे पैसे नाहीत, मी सर्वसामान्य माणूस आहे आणि पैसे नाही, काय करायचं? आणि न कळत त्याच्या मनाचा बांध फुटतो आणि ते स्वामींचा फोटो असा बाजूला, म्हणजे तुम्ही सुद्धा माझ्या अडचणीच्या वेळेला मला मदतीला येत नाही म्हणून तो फोटो बाजूला बाकड्यावर त्याचा ठेवून देतो. म्हणजे मनात त्याग करतो आणि खेद व्यक्त करतो, म्हणजे स्वामी अशी परिस्थिती माझी झालेली आहे, तुम्ही पण मला आधार दिला. आणि असा करून अगदी इतका मुसमुसून रडतो आणि असा हे करून बसतो. तेवढ्या एक खांद्यावर त्यांच्या हात जाणवत होत्या. आणि आपल्याला माहिती आहे स्वामी कधीच कुणालाच गोड बोलत नाही, कधीच कुणाला. सहज बोलायचं झालं तरी स्वामी रागातच. आपण बऱ्याच त्यांचे स्वामी अमृत, लीलामृत ते सगळ्या आपण पाहिलेलं आहे, त्यांच्या बकरी मधल्या कथा पाहिलेल्या. स्वामी कुठल्याच भक्तांना नीट सरळ बोललेले नाहीये, सारखं रागवून किंवा काय. त्याला म्हणते, काय झालं विनायक, काय रडतोयस? ते मागं फिरून बघतोय तर कोणी एक साधा माणूस आहे, धोतर बंडी घातलेला, डोक्याला मुंडा सगळे आहे आणि असाच आहे बाबा. आणि माझी मुलगीचं ऑपरेशन आहे, मुलगी आता आहे आणि काय करायचं, मला काही पर्याय सुचत नाही, पैसे तर कोण द्यायला तयार नाही. डॉक्टर म्हणते डिपॉझिट भरल्याशिवाय ऑपरेशनला घेणार नाही आणि त्याला जर उशीर झाला तर मुलीचा जीव जाईल, काय करायचं? मग तू का रडत बसलायस? पैसे गोळा करायला सोडून रडत का बसलायस तू इथं? कुठं जाऊ? बाहेरचं तर वातावरण असं आहे, जाऊ कुठं मी? हे गे
हातात त्याच्या पिशवी देतात आणि एक उदीची पुडी त्या पिशवीत असते. हे घे, बघतायत तर त्याच्यात 500-500च्या नोटांचं बंडल असतं. आजोबा तुम्ही कुठं द्यायला लागलात? त्यांना काय वाटलं, एवढं लगेचच आपल्याला वाटतं का की स्वामी आपल्याला लगेच एवढं पटकन येतील आणि आपल्याला अशी मदत करतील, असं कुणालाच वाटत नाही. त्यामुळे त्याला वाटलं की एखाद्या पेशंटचे नातेवाईक आहे तर तुमच्या पेशंटसाठी आणलेले पैसे तुम्ही मला का द्यायला लागलात? तू हे पैसे घे आणि नेऊन आत ते डॉक्टरांना दे, ऑपरेशनला सुरुवात करू दे. केला तसाच, त्याच्यात पैसे मिळाले म्हणून कुणी असू दे तरी पण वाटलं म्हणून आजोबा नमस्कार, मला नमस्कार चमत्कार नंतर कर, अगोदर जा ते पैसे दे जा. पैसे द्यायला गेला आणि डॉक्टरांनी पैसे घेतले, सगळं सुरू केलं ऑपरेशनसाठी. मग डॉक्टर म्हटले की आपण आणि एकदा स्कॅन करून बघावं काय कंडिशन आहे. आणि बघितलं तर डॉक्टर 3-3दा स्कॅनला त्या मुलीला आतमध्ये त्या मशीन मध्ये हे करतात. डॉक्टरना काहीच दिसेना, ते रक्तप्रवाह झालेला पण दिसेना, काहीच दिसेना. 3दा बघतात, आपल्याला काही कळलं नसेल असं वाटून ते इतर डॉक्टरांनी बोलवत आहेत, त्यांना करतात, त्यांना ते दाखवत आहेत, बघतायत मशीन मध्ये, तर त्यांना ते रक्तप्रवाह कुठंही दिसेल. आणि फक्त त्या मुलीच्या कपाळावरती एक उदीचे हे लावलेले आणि वास मात्र सगळीकडे चंदनाचा तिथं दरवळत होता. आणि मग ते बाहेर आले पळपळ, ह्यांना सांगितलं की बघा, म्हटले हे दैवी चमत्कार आहे. आणि मगाशी अगदी ते रक्तप्रवाह दिसत होता, आम्ही स्कॅन करून बघितलं त्या ह्याच्यामध्ये, आणि आता हे सगळं काहीच दिसत नाही. मुलगी बोलते, बोलायला सुरुवात झाली, बेशुद्ध अवस्थेत असलेली मुलगी बोलायला लागली आणि फक्त तिच्या कपाळावरती एक उदीच हे आहे आणि चंदनाचा वास सगळीकडे पसरलेला आहे. तेवढ्यात ते बाहेर पण तिथं जिथं येऊन गेलेले होते, बाहेरच्या आवारात बसलेले होते, तिथे येऊन गेलेले होते, तिथं पण तोच वास, स्माईल असा बारीक असा वास तो पण पसरलेला. आणि मग त्याला बाहेर ते वरडवायते असतात बाहेर, तर त्यांना विचारलं की तो पण आजोबा आलेले होते का, आजोबा कुठे गेले, तर कसे आजोबा आलेले होते, कुठे गेले. कुठला 2 तास झालं पाऊस पडतोय, पाऊस असला बाहेर आहे, कुठले आजोबा नाही तर कोणी नाही, कोणी आलेलं नव्हतं. म्हणजे अशा कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा स्वामी आपल्या भक्ताला एकटं सोडत नाही. फक्त स्वामींच्या ठिकाणी आपल्याला दृढ निष्ठा असायला पाहिजे. म्हणजे जिथं सगळ्याच गोष्टी अशक्य होतात तिथं स्वामी सगळं अशक्यही शक्य स्वामी करत असतात. श्री स्वामी समर्थ. श्री सद्गुरु दादा महाराज की जय. गुरु अण्णा महाराज की जय. श्री स्वामी. म्हणलं होतं की मी तुम्हाला, आज तुम्हाला चांगली मस्तपैकी बौद्धिक मेजबानी मिळणार होती. म्हणजे माझा शब्द मी खोटा केला नाही. सगळ्या पंचपक्वानाचा नैवेद्य होता. पंचपक्वानामध्ये प्रत्येक गोड पदार्थ तर छानच होता. कसा होता, जायफळ आणि वेलची विरहित नाही, घातलेला होता. आणि इतर सगळ्या पदार्थांना मस्त झणझणीत फोडणी होती. कशाची? हिंगाची फोडणी होती. खूप छान प्रबोधन झालं, खूप छान प्रबोधन झालं. श्री स्वामी समर्थ. जय. आभार मानत नाही, अशी सेवा तुमच्या हातून घडावी अशी स्वामींना प्रार्थना करते. म्हणजे मी मोकळी झाली असं नाही. श्री स्वामी. नमस्कार, मी सौ वैजयंती श्रीराम पुरंदरे, राहणार संगमनेर. इथं माझा माहेर आहे पंढरपूरमध्ये, आणि आई स्वामींच्या इथं यायला लागलेली. अगोदर माझं स्वामींवर, म्हणजे ठीक आहे स्वामी आहे इथपर्यंत होतं, स्वामींवर भक्ती किंवा विश्वास काहीच नव्हतं. त्याच्यानंतर माझ्या मोठ्या सुनेला अजिबात दिवस राहत नव्हते, सारखं क्रिटिकल प्रॉब्लेम येत होते. आणि त्याच्यानंतर मी इथं आल्यानंतर तुमचा ते 56 भोगाचा कार्यक्रम होता, त्याच्या अगोदर मी 2 दिवस जोरात आपटलेली होती. मटक्याचं गॅप पडलेला होता, दुखणं होतं. त्या रागात म्हटलं जाऊ दे, दर खेपेला सगळे गुरु पडतातच, अशा ह्याच्यावर मी होते. तरी आई म्हणली नाही, राहू दे, काहीतरी असेल त्याच्या मागं. म्हटलं बरं. म्हणून मग स्वामींना आवडतो तो कडपोळ्याचा आम्ही
प्रकार त्याला नैवेद्य आणून दाखवला. आणि इथं नैवेद्य दाखवताना का कोण असतो मला असं वाटलं, स्वामी ह्या खेपेला जर माझ्या सुनेला दिवस राहिले तर मग मी मानेन, करेल न करेल त्याच पुढं विश्वास ठेवून ते ठरवलं. आणि मग इथून गेल्यानंतर 1-2 महिन्यात आहे तेवढं कळालं. त्यावेळेस मला इतकं वाटलं, म्हणलं आपण स्वामीला केवढे नावं ठेवले, असं रागाने बोललो, कर नाही तर दाखव तेवढे, कसलं पाठीमागं उभे राहणार तुम्ही. इतक्या वेळा मला तो त्रास व्हायचा. आणि तिचं काय व्हायचं, सगळ्यांच्या बरोबर तिच्या बरोबरीच्या मैत्रिणींना दिवस राहिले आणि हे दोघं कुठं कार्यक्रमाला जायचे नाही, मिसळायचे नाही. मला खूप वाईट वाटायचं. मला मुलगी नसल्यामुळे मी आपलं तिला असं मुलगीसारखं राहू दे श्वेता, जातील तुला दिवस, होतील तुला बाळ असं म्हणायचे. पण मनात एक अशी शंका यायची, म्हणतोय आपण तिला खरं, पण काय होईल काय नाही. तिने जेव्हा ही बातमी आम्हाला सांगितली आणि गणपतीच्या जवळपासच, त्यावेळेस खूप आनंद झाला. आणि मग मी आमच्या मिस्टरांना सांगितलं की म्हणलं मी असं ते मध्ये स्वामींवर चिडले, सगळं इथं सांगितलं. मग म्हणे झालं, त्यांच्याशी भांडायचं सुरू झालं. म्हणे कोणी सोडू नकोस तू म्हणे. म्हणलं मग काय करू, म्हणलं हवीच होती मला, तशी गरज होती म्हणलं. आणि त्याच्यानंतर आता 14 फेब्रुवारीला मागच्या वर्षी मला सुंदर नातू झालेला. त्याचं नाव राजवीर ठेवलेलं, म्हणजे आम्ही स्वामी पुढे चिठ्ठ्या टाकलेल्या होत्या, त्याच्यातून ते राजवीर नाव निघालं. म्हणजे त्याचं आता नाव राजवीर अक्षय पुरंदरे असं झालेलं आहे. आणि त्याला स्वामींचा आणि मोठा माझा नातू रिधान अजिंक्य पुरंदरे, या दोघांनाही स्वामीचे मंत्र ऐकले की ते छान गाढ झोपी जातात. त्याच्यामुळं माझी खूप श्रद्धा आता स्वामींवर बसली. माझ्या मिस्टरांचे तर होतीच, ते दर गुरुवारी प्रार्थनेला जातातच. त्याच्यामुळं मी पण आता 2-3 वेळा जातीये, त्यांचं म्हणतीये. प्रचिती आल्यामुळे विश्वास बसला. त्याच्यामुळे स्वामी खरंच पाठीशी उभे राहतात, हे मी जवळून अनुभवलं. त्याच्यामुळे आता इथून पुढं मला शारीरिक व्याधी न होता असेच माझ्या पाठीशी राहता, मला कुठलंही ऑपरेशन नको, एवढंच माझं मागणं आहे. जय श्री स्वामी. स्वामी समर्थ.